तर आज आम्ही आलो आहोत गडिंग्लज तालुक्यातील भैरी भवानी मंदिरमध्ये. तर आहे गडिंग्लजकडून जाताना खूप सुंदर असा मंदिराच्या पायथ्याशी असलेला खूप छान असा तलाव. सदैव पाठीशी आहे हे सांगणारा हा मंदिराचा कळस म्हणजे कोल्हापुरातल्या गडिंग्लजकरांचं हे ग्रामदैवत श्री कालभैरव. भक्तीत माखलेला गुलाल, पारंपरिक पालखीचा बाज आणि आकाशाला भिडणाऱ्या चांगभलच्या आरोळ्यांनी भारावलेले हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेरेषेवर आहे. डोंगर कपारीत बसलेले हे निसर्ग संपन्न ठिकाण, त्याला साजेच्या अशा दगडी पायऱ्या आणि सुंदर स्वागत कमान. कमानीतून आत गेल्यावर ध्यानस्थ महादेवांचं दर्शन होतं. सभामंडप, गर्भगृह आणि उंचच उंच शिखर असलेल्या मंदिरात अखंड पाषाणात स्वयंभू कालभैरवांची मूर्ती विराजमान आहे. या मंदिराचा खास वैशिष्ट्य म्हणजे जोगेश्वरी देवीची मूर्ती कालभैरवांच्या डाव्या नाहीतर उजव्या बाजूला स्थापित झालेली आहे. नको नको. तर इथे हा खूप प्रशस्त असा हा सभामंडप आहे. हस हस. दीदी दीदी अंजना इकडे बघा. हे बघा तरी आता मी लाईन मध्ये उभे आहे. छान.
छान छान. बाय. मस्त. तुळशी वृंदावन. काळभैरी प्रसन्न. बड्याची वाडी. आत जाण्याचा मार्ग भैरीच्या नावानं चांगलं. तर इथे सुंदर असं भैरी भवानीचं दर्शन घ्या. काळभैरीची मूळ मूर्ती आहे. इथे ही दत्तांची मूर्ती आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेवाय नमो नमः. ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. हे कसलं आहे? महादेवाचं आहे का? हे महादेवाचं मंदिर आहे. हे ती गणपतीची मूर्ती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तरी ते श्री बाळभैरीचं मंदिर आहे. काळभैरी आणि बाळभैरीच्या नावानं चांग भलं. खूप छान दर्शन घ्या सगळ्यांनी. तर इथे धूप वगैरे अगरबत्ती वगैरे लावली जाते. आज रविवार असल्यामुळे भरपूरच गर्दी आहे दर्शनासाठी. तर आम्ही आता ह्या दुसऱ्या रोडनी खाली उतरणार आहे. तर इथे थोडी कांदा भाजी घेतलेली आहेत. गरम गरम. पायऱ्या किती आहेत? 151 पायऱ्या आहेत का? अच्छा अच्छा. किती? 151. 151 पायऱ्या आहेत. चिंचेचं झाड आहे बघा. चिंचा लागलेत. तर छान आहेत बघा फुलांची झाडं वगैरे. हा चला. गुड बॉय. हो घेतला. हा हात कर सोनो. टाटा. हा जाऊ आम्ही. तर अशा आहेत ह्या 150 पायऱ्या. आम्ही उतरून आता खाली आलेलो आहोत. इथं काळभैरवांच्या पादुका आहेत. असं काय आहे. खूप छान असा नजारा आहे इथला. खूप सुंदर असा नजारा आहे. आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान आहे. ही मेन कमान आहे.